वस्तू जी निर्जीव असू दे किंवा सजीव असू दे, आपण सर्व आपली आपली एक एनर्जी कॅरी करतो, ज्याला आपण ऑरा म्हणतो, है ना. काही लोकांसोबत असल्याने आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं. काही लोकांशी नुसतंच बोलल्याने आपल्याला असं वाटतं की यार मेरे सारे प्रॉब्लेम्स तेरे से बात करके सॉल्व हो जाते हैं. आणि काही लोकांबरोबर असल्याने उगाच चिडचिड चिडचिड होते. दॅट इज कॉल्ड एनर्जी, दॅट इज युअर ऑरा. आणि जे टॅरो असतात ते तीच एनर्जी घेतात. ओके. आता जेव्हा आपण एनर्जी रीडिंग करतो, एनर्जीज ह्या नेहमी चेंज होत राहतात ना. ओके. आज मी जर रागात आहे तर कदाचित मी उद्या रागात नसेल, कदाचित आय विल बी हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. सो माझं आज जर कार्ड एखादं रागाचं आलं तर नॉट नेसेसरी की उद्याही ते कार्ड रागाचं येईल. ओके. आता हाऊ इट इज डिफरंट दॅन द पत्रिका किंवा अदर जे ॲस्ट्रोलॉजी पोर्टल्स आहेत त्याच्यापेक्षा ते वेगळं कसं आहे. जेव्हा तुम्ही पत्रिका करता, महादशा, अंतर्दशा आणि मग त्याच्यात विश्वमत्तरी दशा अँड ऑल दोज थिंग्स असतात. तुम्ही हर वेळी दिवसाचं किंवा क्षणाक्षणाचं कार्ड नाही काढू शकत, सॉरी, रीडिंग नाही करू शकत बाय द पत्रिका. ओके. पण टॅरोमध्ये हे शक्य आहे ना, कारण ते तुमचे मूड स्विंग्स कॅच करतात. ओके. त्यामुळे टॅरोमध्ये जे कार्ड्स येतात ते परफेक्टच येतात. ओके. तुम्ही मग ते टॅरो शिकलेले असाल किंवा नसाल, टॅरो कधीही तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवत नाही. मी आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना शिकवलं, मी त्यांच्याकडून फ्रॉम द डे वन रीडिंग करून घेते, जस्ट टू शो देम, जस्ट टू मेक देम कम्फर्टेबल विथ द कार्ड्स किंवा मेक देम शुअर की तुमचे रीडिंग चुकत नाही आहेत. टॅरो रीडिंग करताना बेसिकली सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की मी काढलेलं कार्ड बरोबर आहे का नाही. ते बरोबरच असतं, ते कधीच चुकत नाही. मग चुकतात कुठे रीडिंग्स? चुकतात इथे जेव्हा तुम्ही इंटरप्रेट करता, त्या इंटरप्रिटेशनमध्ये चुकू शकता. मग त्याच्यात चुकी तुमची आहे का? नॉट नेसेसरी की फुल्ली चुकी तुमची आहे. तुम्ही कोणाकडून शिकलात, कसे शिकलात, त्यांची शिकवायची मेथड काय होती, हेही खूप मॅटर करतं ना. तुम्ही ABCD जेव्हा शिकता तेव्हा जर तुम्हाला तुमच्या टीचरने कॅपिटल ए हा असाच असल्या पाहिजे, मध्ये लाईनच असल्या पाहिजे, ते जर शिकवलंच नाही आहे आणि तुम्ही तेव्हापासूनच असं एकदम कर्सिव्ह सारखा तो जो कॅपिटल ए सुद्धा काढताय, तर इज इट युअर मिस्टेक की त्या टीचरची मिस्टेक होती? समजतंय तुम्हाला?